आपण लोणादित्य महादेव व त्याचा प्राचीन इतिहास पाहणार आहोत। महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात लोणाड नावाचे अतिप्राचीन गाव आहे। या गावातच हे लोणादित्याचं हजारो वर्षे प्राचीन मंदिर तुम्हाला पाहावयास मिळते। इसवी सन 9 ते 13व्या शतकापर्यंत उत्तर कोकणावर शिलाहार राजांची सत्ता होती। या काळात त्यांनी बांधून घेतलेल्या मंदिरांपैकी अनेक मंदिरे आज भग्न अवस्थेत आपणास दिसून येतात। त्यापैकीच लोणादित्याचं हे एक शिव मंदिर लोणाडमध्ये आपणास पाहावयास मिळेल। शिलाहार राजा अपरादित्याचा प्रधान मंगलय्या याचा पुत्र अन्नपय्या याच्या इसवी सन 997च्या एका ताम्रपटामध्ये या मंदिरासाठी भादाणे गावाचा महसूल नेमून दिल्याचे म्हटलेले आहे। यावरून हे मंदिर किमान 1024 वर्ष प्राचीन असल्याचे तज्ञांचे मत आहे। लोणाड गावापासून 1 किलोमीटर अंतरावरील चौधारपाडा गावातील मंदिरात एक शिलालेख असलेला गद्धेदळ गंधर्व शापवाणी आहे। 24 जानेवारी इसवी सन 1240 रोजीच्या या शिलालेखात लोणाडचे नाव लवणे तट असे लिहिले असून मंदिराचा उल्लेख लोणादित्य म्हणून केलेला आहे। लोणाड मंदिराशी संबंधित अपरादित्य दुसरा याचा इसवी सन 1184चा अजून एक शिलालेख छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आहे। या शिलालेखावर चंद्र, सूर्य आणि शिवलिंग कोरलेले आहे। लोणादित्य मंदिर गजरथावर असल्याचे शिल्पांकित केले आहे। मंदिराचा संपूर्ण भार हत्तीने आपल्या पाठीवर तोलल्याचा आभास होतो। मंदिराचे अनेक अवशेष जवळपास विखुरलेल्या अवस्थेत इतरस्त पाहायला मिळतात। यामध्ये गणपती, लज्जागौरी, मिथुन शिल्पे, मृदंगवादक, नृत्यांगणा, यक्ष किन्नर, पुष्पवृष्टी करणारी आकाश युगले असे अनेक घटक यामध्ये आपणास दिसून येतात। लोणादित्य मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची भूमिज त्रिदल पद्धतीची बांधणी आहे। आज अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून त्याचे मूळ प्रमाण आणि सौंदर्य याची आपणास कल्पना येते। गाभाऱ्यातील शिवपिंडी, त्याबाहेर अंतराळ आणि सभामंडप अशी रचना या ठिकाणी आहे। गाभाऱ्याचे शिखर आता नष्ट झाले असून त्याच्या छताचा काही भाग अजून टिकून आहे। कोसळलेले अनेक नक्षीदार भाग, आमलक इत्यादी सभोवताली तुम्हास दिसून येतात। गाभाऱ्यात शिवलिंग 1.5 मीटर खाली स्थापलेले असल्याने पायऱ्या उतरून आपणास तिथे जावे लागते। संपूर्ण बांधकाम शुष्क सांधी असून 8 फूट उंचीच्या पाषाण भिंती आहेत। द्वारपट्टिकेवर ललाट बिंबासह 9 शिल्पे आहेत आणि छताला कमळाच्या आकृतीने अलंकृत केलेले आहे। मंदिराच्या बाहेर महिषासुर मर्दिनी व गजासुर वधाची शिल्पे आपणास या ठिकाणी पाहावयास मिळतात। मंदिराच्या पश्चिमेस 1 एकर क्षेत्रफळाचे एक मोठे तळे आहे। पूर्वी या तळ्याला घाट बांधलेला असावा। त्याचे दगड आता विस्कळीत अवस्थेत आपणास या ठिकाणी दिसतात। यवनी आक्रमण व पाशवी घणाघात सहन करत आज ही विदीर्ण अवस्थेत आपल्या अस्तित्वाशी संघर्ष करत हे मंदिर आज ही दिमाखात उभा आहे। मित्रहो, शिलाहारकालीन देखण्या परंतु उद्ध्वस्त अवस्थेतील या लोणादित्याला एकदा तुम्ही निश्चित भेट द्याच।